चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आला आहे सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते 100% फायदेशीर. ज्या माहितीच्या अनुसार आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना, ज्या आपल्यापाशी कोंबड्यांची पिल्लं आहेत, त्यांना औषध म्हणून यंदाच्या पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस तुळशी पानांचा वापर हा करायचा आहे. मग जो कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व कोंबड्यांच्या पिल्लांसाठी औषध म्हणून आपण दररोज तुळशी पानांचा वापर हा का करायला पाहिजे. जर आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये तुळशी पानांचा वापर हा दररोज कोंबड्यांसाठी व कोंबड्यांच्या पिल्लांसाठी औषध म्हणून केला तर याचे कोणकोणते फायदे कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात या ठिकाणी होऊ शकतात. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्या कुक्कुटपालक बांधवांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकते या ठिकाणी खूप खूप फायदेशीर. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की अशी कोणती ती माहिती की जी यंदाच्या पावसाळ्यात आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपल्यापाशी ज्या कोंबड्यांची पिल्लं आहेत त्यांना कंटिन्युअस औषध म्हणून तुळशी पानांचा वापर हा करायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागलाय की तुळशी पानांचा वापर पावसाळ्यात कोंबड्यांसाठी व कोंबड्यांच्या पिल्लांसाठी का करायला पाहिजे, किती करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे आणि याच्यामुळे कोंबड्यांना आणि पिल्लांना कशा पद्धतीनं पावसाळ्यात होऊ शकतात फायदे. चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तराच्या रूपाने घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर तुळशीच्या पानांना या ठिकाणी खूप जास्त महत्त्व हे आपल्या आयुर्वेदात देण्यात आले. तुळशी पानांचा या ठिकाणी वापर करणं आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे आणि 0% जोखमीचं आहे. म्हणजे तुळशी पानांचा वापर केला तर फक्त फायदा होणार, तोटा अजिबात होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुळशी पानांचा वापर पावसाळ्यात का, कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात करायचा आहे चला समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना व पिल्लांना कोणत्या अरिष्टांचा इथं सामना करावा लागू शकतो ते प्रथम बघूया. बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये काय होते, सातत्यानं वातावरणीय बदल होत असतात. त्याच्यामुळं आपल्याला दिवसातून 3दा ते 4दा वातावरण बदलताना दिसते. कधी खूप गरमी, कधी खूप उकाडा, तर कधी खूप थंड वातावरण येते. अशा बदलत्या वातावरणामध्ये मग कोंबडीवरती व पिल्लावरती जोखीम असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं शीत रक्तपेशी असणारे या ठिकाणी पक्षी आहेत. म्हणजे वातावरणीयमध्ये या ठिकाणी जर बदल झाला तर त्या वातावरणीय बदलासोबत ॲडजस्ट करायला त्यांना फार अडचण त्या ठिकाणी जात असते. जर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी विचार केला की वातावरण बदल होते आणि अशा बदलामध्ये मग कोंबडी व पिल्लं स्वतःच्या शरीरातील जी शक्ती, ती सर्व शक्ती एकवटून त्या ठिकाणी त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शरीरातील शक्ती ही कमी होते आणि हीच ती वेळ असते की जी वेळ साधल्या कोणाकडून जाते, या ठिकाणी जीवाणू आणि विषाणूकडून. म्हणजे काय होते, कोंबडी या ठिकाणी अशक्त आहे कारण ती वातावरणीय बदलासोबत झगडत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय होत असते की बॅक्टेरियन व्हायरस त्या कोंबडीवर पिल्लावर अटॅक करतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरामध्ये व पिल्लाच्या शरीरामध्ये आजाराविरुद्ध लढण्याची क्षमताच उपलब्ध नसते. म्हणून सहजासहजी त्या बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनला कोंबडी बळी पडते आणि हाकनाक आपल्या कोंबडीचा आणि पिल्लाचा जीव हा या ठिकाणी जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुळशी पानांचा कंटिन्युअस वापर हा आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचू शकतो. तो प्रथम कशा पद्धतीने वाचू शकतो हे समजून घेऊयात. मग त्याचा वापर किती प्रमाणात व कशा पद्धतीने करायचं हे समजावून सांगतो.
बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कंटिन्यूअस जर तुम्ही तुळशी पानांचा वापर केला, तो कसा करायचा पुन्हा सांगतो. पण जर तुम्ही कंटिन्यूअस या ठिकाणी वापर केला, तर तुळशीच्या पानामध्ये असणारं जे काही त्या ठिकाणी आपण अर्क म्हणतो, तो जर अर्क कोंबड्याच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये गेला, तर या अर्कामुळे काय होत असते, की कोंबड्यांची व पिल्लांची जी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता आहे, जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, ती फार जबरदस्त विकसित होते आणि रोगांच्या विरोधात आणि आजारांच्या विरोधात लढण्याची ही क्षमता विकसित झाली, की याच्यामुळं काय होतंय, की त्या असणाऱ्या बदलत्या परिस्थितीसोबत कोंबड्या आणि पिल्लं ॲडजस्ट करू शकतात. वातावरणीय बदल जो सातत्यानं पावसाळ्यात होतात, त्याच्यासोबत त्या ठिकाणी जुळवून घेताना कोंबड्यांना पिल्लांना अडचणी भासत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तुळशीचे पानं काय करतात, या अर्काच्या माध्यमातून आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढवतात. एक सुरक्षा कवच कोंबड्यांच्या आणि पिल्लांच्या शरीराच्या आतमध्ये तयार करतात, ज्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन सहजासहजी शरीराच्या आत प्रवेश करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, की जर आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्ले यांच्यावरती आजार आलेच नाहीत, तर त्यांची ग्रोथ चांगली होती, त्यांची वजन चांगलं वाढते, शायनिंग होती, पिसं वगैरे जात नाहीत आणि खास करून कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुळशी पानांमुळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो या ठिकाणी परिणाम आहे, तो रोगप्रतिकारक क्षमतेवर होतो, म्हणजे त्या ठिकाणी आजाराविरुद्ध लढण्याच्या क्षमतेत. आणि आजाराविरुद्ध लढण्याची ही जी क्षमता असते, ती त्या ठिकाणी या तुळशीच्या पानांचं कंटिन्यूअस सेवन पावसाळ्यात केल्यानं वाढत असते आणि याच्यामुळे एकतर कोंबडी आजारी पडत नाही. ती आजारी नाही पडली, तुम्हाला माहिती आहे, की आपली कोंबडी, आपल्या कोंबड्यांची पिल्लं आपल्याला भविष्यात जबरदस्त इन्कम कमावून देऊ शकतात. जर आपल्याला देखील आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना या पावसाळ्यात आजारी पडू द्यायचं नसेल व या माध्यमातून जास्तीत जास्त निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आपल्याला सुद्धा रेग्युलर कोंबड्यांना आणि पिल्लांना तुळशी पानं हे त्या ठिकाणी औषध म्हणून द्यायची आहेत. मग आता तुळशी पानं तर द्यायची, ती कशा पद्धतीने द्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुळशीच्या पानांचा वापर करण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणती उपयुक्त आहे, तुम्हाला कोणती बरी वाटते, त्या पद्धतीने त्याचा वापर करा. तुळशीच्या पानांचा वापर आपण त्या ठिकाणी खाद्यामधून सुद्धा करू शकतो अथवा त्यांचाच वापर पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण करू शकतो. तुळशी पानांचा वापर जर आपल्याला खाद्याच्या माध्यमातून करायचा आहे, तर तो कशा पद्धतीने करायचा? तर सामान्यतः तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर आपण 10 किलो खाद्य घेतलं, तर 10 किलो खाद्यामध्ये तुळशीची पानं जी आहेत ती वाळवत घालायची आहेत. वाळवत घातल्यानंतर त्यांचं बारीक चूर्ण करायचे आणि 10 किलोमध्ये आपल्याला 200 ते 250 ग्रॅम हे चूर्ण या ठिकाणी जे वाळलेले त्या वजनासह या ठिकाणी जे आहे ते मिक्स करायचे. अशा पद्धतीनं जर आपण सर्वांनी चूर्ण मिक्स केलं, तर या माध्यमातून कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये सहजगत्या खाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी तुळशी पानांचा असणारा या ठिकाणी वाळलेला हा भाग त्यांच्या शरीरात जाईल, ज्यामुळं अँटीऑक्सिडंट तुळस असल्यामुळे या ठिकाणी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढेल. आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढली, की आपोआपच समोरच्या गोष्टी घडून येतील. कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची पुन्हा गरज आपणास पडणार नाही. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो, की बाबा कुणाला वाटते, की हे देणं जरा कठीण आहे. मला वाटते हे देणं थोडंसं कठीण आहे, पण यापेक्षा कोणता सोपा उपाय आहे का? हो, याहीपेक्षा एक सोपा उपाय. कोणता उपाय तो तुम्हाला सांगतो. तर पाण्याच्या माध्यमातून देणं. मला वाटतं पाण्याच्या माध्यमातून देणं हे फार उपयुक्त आहे. पाण्याच्या माध्यमातून देणं हे फार सोपं आहे. कसं सोपं आहे? तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी तुळशीची पानं एकत्रित करायची आहेत. आता तुमच्या इथं पाणी किती पितात कोंबड्या आणि पिल्लं दिवसभरात त्याचं कॅल्क्युलेशन करा. समजा तुमच्याकडे दिवसाला 10 लिटर पाणी संपत आहे, तर तुम्हाला काय करायचंय, प्रति लिटर आपल्याला 50 ग्रॅमचं माप करायचंय. मग 50 ग्रॅमचं माप केलं, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला या ठिकाणी 10 लिटर पाण्यासाठी अर्धा किलो तुळशीच्या पानांचा वापर करावा लागेल. ही ओली पानं असली तरी काही हरकत नाही. ओल्या पानांचं वजन एक्स्ट्रा भरते, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला काय करायचं, ही ओली पानं घ्यायची आहेत, थोडंसं पाणी घ्यायचंय. ह्या ओल्या पाण्यानं साफ करून घेतल्यावर ते जे पूर्ण पान आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, त्या पाण्यामध्ये टाकायचे थोड्याशा. त्याच्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी बारीक कूट केल्यासारखं करायचं. जसं आपण काढा तयार करतो तसा करायचा आहे आणि हा जो तयार केलेला काढा आहे, मग त्याला काय करायचे, गाळून घ्यायचे. गाळून घेतल्यानंतर पूर्ण अर्क पाण्यात उतरलेला असेल आणि हेच पाणी मग काय करायचे, 10 लिटर पाण्यामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे हा अर्धा किलोचा आपल्याला काढा करायचा आहे, त्याचा अर्क काढायचा आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. प्रमाण लक्षात ठेवा, 1 लिटरला 50 ग्राम. मग 5 लिटर करायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे तर त्याच्या हिशोबानं घेऊ शकतात 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो. जर अशा पद्धतीने इनकॅल्क्युलेट जर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुम्हाला सांगतो या दोनपैकी जी पद्धत मला पाण्यातून दिली जाणारी पद्धत जरा सोपी वाटते. तर त्यानुसार तुम्ही विचार करा, तुम्हाला कोणती पद्धत संयुक्तिक वाटते. मग त्या पद्धतीचा त्या पद्धतीने अवलंब करा. जर या पद्धतीनं आपण असा अवलंब केला, तुम्हाला सांगतो सहजगत्या
कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये आपण या ठिकाणी जो आहे तो तुळशी पानांचा अर्क पोहोचवू शकतो आणि जर तुळशी पानांचा अर्क व्यवस्थितरित्या आपण कोंबडीच्या आणि पिल्लाच्या शरीरामध्ये पोहोचवला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की याचा परिणाम फक्त 48 ते 72 तासात दिसेल. आपल्या कोंबड्यांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढेल आणि सहजासहजी त्या कोंबड्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये सर्दी झाल्यासारखं, खोकला झाल्यासारखं वाटते ना, थोडंफार अंग गरम लागते, तर त्यापासून सुद्धा त्यांची मुक्तता होते आणि एक रोगप्रतिकारक क्षमतेचं एक सुरक्षा कवच त्यांच्या शरीरात जे डेव्हलप होते ते बहुधा बऱ्याच आजारापासून कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करते. आणि तंदुरुस्त कोंबडी आणि पिल्लं असली तर आर्थिक निव्वळ नफा वाढायला कसल्याही प्रकारचा अडसर राहत नाही, हे आपल्याला माहीत आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने तुळशी पानांचा वापर आपल्या सर्वांना यंदाच्या पावसाळ्यात करून आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना आजारातून 100% मुक्त करायचं आहे. आता ही माहिती फार महत्त्वाची आहे. बरेच जण म्हणतात फार जबरदस्त माहिती आहे सर, पण अशी माहिती योग्य वेळी आम्हाला मिळत नाही. घाबरू नका. याच्यासाठी आपण काय केलं आहे की या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा केली की म्हणजे तुम्हाला कंटिन्यूअस मार्गदर्शन प्राप्त होईल. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते, ज्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते. त्यानंतर एक वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिनचं सेगमेंट असते. याच्यामध्ये पहिल्यांदा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे आणि कोणत्या उपचार पद्धतीचा वापर करायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे आपली कोंबडी आणि आपल्या कोंबड्यांची पिल्लं सहजासहजी आजारी पडत नाही आणि पडली तर लगेच दुरुस्त होतात. त्यानंतर सेगमेंट नंबर 3 प्रश्न उत्तराचे, ज्याच्यामध्ये आठवड्याभरात जेवढी काही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नाचा उलगडा मी स्वतः लाईव्ह या ठिकाणी सेगमेंट नंबर 3 मध्ये करत असतो. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात की सर आता तुम्ही रविवारी उत्तर देतात, मग इतर दिवशी आम्हाला प्रश्न पडले तर कुणाला विचारायचं? तर याच्यासाठी सुद्धा उपाययोजना केली. तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना कॉल करू शकता. नंबर त्यांचा, तर त्यांचा नंबर टिपून घ्या, 84 21 82 62 62. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की ही ऑनलाईन ट्रेनिंग जी असते तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कॉल करायचा लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. तुम्ही कॉल केला लखन सरांना, लखन सर फोन उचलतील. फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग एवढे म्हटलं की लखन सर काय करतील, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होत राहील, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण. जो कुक्कुटपालक बांधव या ट्रेनिंग सोबत जॉईन होईल त्याला मुख्य 4 फायदे होणार. पहिला फायदा, कोंबड्यांचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. जो दुसरा फायदा आहे त्याच्यामध्ये बघा, शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाईल, ज्याच्यामुळे आपली पैशाची, वेळेची आणि त्याचबरोबर जागेची आणि मेहनतीची बचत होईल. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय की कोंबडी आणि पिल्लं आजारी पडायलाच नकोत यासाठी मग त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. लसीकरण हे योग्य वेळी झाल्यामुळे कोंबडी आणि पिल्लं आजारी पडणार नाहीत आणि पडले तरी तात्काळ इलाज त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूदर कमी राहतो, कारण त्यांना औषधोपचार लवकर मिळतो. आणि चौथा फायदा कोणता आहे, किंवा कोंबडी, कोंबडा, अंडी, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शन राहत नाही. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन आपणास केलं जातंय, दिलं जाते, ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवणं हे सोपं आणि सोयीस्कर होते. मग ज्यांना या व्यवसायाशी जोडून किंवा करिअरचा ऑप्शन म्हणून ह्या व्यवसायाला निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायला हवा. यासाठी एक कॉल करा 84 21 82 62 62 या नंबरवरती. हा नंबर आहे लखन सरांचा. आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केले की प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. सामील होण्यासाठी काय करायचं आहे, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला आहे. तेवढं केलं की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल, ते देखील मोफत. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना तुळशी पानांचा वापर औषध म्हणून का करायचा आहे, किती करायचा आहे, कसा करायचा आहे, यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न असतील ते लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. तर मित्रांनो,
व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार प्रवीण मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.